मार्चच्या संपावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय संचालिका डॉक्टर सुहासिनी नागदा मॅडम। तिन्ही मेडिकल कॉलेजेस KEM असू दे, नायर असू दे, सायन असू दे, या हॉस्पिटल्समध्ये कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे? काल दिवसभर संप सुरू होता, आज पुन्हा सुरू संप आहे, तर काय व्यवस्था करण्यात आलेली आहे? मी सांगेन की सगळं चारही वैद्यकीय शिक्षण कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयामध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये आपण व्यवस्था अशी केली आहे की जे डॉक्टर्स, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्राध्यापक प्रोफेसर जे आहेत त्यांना 3 पाळी ड्युटी दिली होती आणि तसेच आपले इंटर्न्सचे पण मदत घेतले होते। आणि जसं जसं प्लेन पोस्टर्स किंवा रेसिडेंट्स आहेत त्या डॉक्टर्सच्या मदतीने जेवढं शक्यतो आपण काल मोर दॅन 5,000 OPD बघितली आहे आणि तसे शस्त्रक्रियासुद्धा अनेक झालेले आहेत आणि IPDमधले पेशंट्सही बरोबर बघायला आलेले आहे। 6 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे डॉक्टरांनी उपचार न केल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप आहे। हे खरं नाही आहे, कारण की जेव्हा 50%च्या वर बर्न्स होतो आणि मूल पण लहान असतो, ऑर्गनमध्ये डीप बर्न ह्याच्या झाल्यामुळे त्याचे परिणाम होतात आणि हेमोडायनॅमिक्स आणि सगळे हे बघून त्याच्यावर मी कमेंट करू शकणार नाही जास्त, पण एवढंच सांगेन की माझ्या म्हणण्याप्रमाणे मी डीनला विचारलं, ते म्हणाले उपचारामध्ये काहीही कमतरता आलेली नाही आहे। तर या होत्या डॉक्टर सुहासिनी नागदा मॅडम। या मार्चच्या संपामुळे जे मेडिकल कॉलेजेस आहेत मुंबईतले त्याच्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही आणि जे 6 महिन्याच्या मुलाचा जो मृत्यू झालेला आहे त्याच्यावर पूर्णतः उपचार करण्यात आलेले होते। पूर्ण शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी त्याला वाचवण्यासाठी केल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।